एका सहकार्याची उणीव काय कशी भासतीये हे त्यांनी सर्वांसमक्ष सांगितलं. काय आपल्याला वाटतं? मला वाटत नाहीये, माझा नुसता संताप होतोय. मला इतकी चीड येते या व्यक्तीची. आणि आताच एका माध्यमाशी बोलताना तर माझ्या तोंडून असंही गेलं की किती थर्ड क्लास व्यक्ती येते. पूर्ण म्हणजे जितका हा माणूस कराड हा जितका क्रूरच नाही, म्हणजे निष्ठुर क्रूर, किती म्हणजे विकृत मनोवृत्तीचा आहे हे एक नाही, आपण तब्बल 5 महिने पूर्ण महाराष्ट्राने बघितलं. तरी सुद्धा या व्यक्तीची जर उणीव भासत असेल धनंजय मुंडेंना, तर खरं तर लोकांनी चपलांचे हार जाऊन या व्यक्तीला घातले पाहिजेत. आणि आता तर मला खरंच असं वाटतं की तुम्ही मी आपण सगळ्यांनी जितकं लढू शकलो आपण वेडासारखे लढलो, जीवाची पर्वा न करता, कशाची पर्वा न करता. पण आता जर मात्र परळीच्या लोकांनी अशा व्यक्तीला परत निवडून दिलं ना, तर परमेश्वराची शपथ मी परळीत कधी पाऊल ठेवणार नाही. कारण इतक्या अशा लोकांना की ज्यांना कराड सारखी माणसं जर परत लागणार असतील ना, तर त्या लढायलाही काही अर्थ नाहीये. मग भोगा तुमच्या कर्माची फळं असं म्हणण्याची पाळी येईल आणि ती खरंच आणू नये. म्हणून आता लोकांनी हे हातात घेऊन याच्या पुढे कधीही धनंजय मुंडेला निवडून देऊ नका. की जर जो माणूस इतक्या क्रूरतेने, त्याच्या आपण टोळ्या बघितल्या, त्याचं क्रौर्य बघितलं, त्यांनी ज्या पद्धतीने संतोष देशमुखांची हत्या केली त्याचे फोटो बघितले, त्यांच्या टोळीने ज्या पद्धतीने सगळं केलं आणि ते व्हिडिओज बघत होते, ते लाईव्ह बघत होते, हे सगळं करून सुद्धा जर या धनंजय मुंडेंना त्यांची उणीव भासत असेल तर आता काय बोलायचं अशी पाळी आली आहे. आणि आता लढा हा तिथल्या लोकांनी द्यायचा आहे, हा तुम्ही आम्ही नाही द्यायचा आहे. बरोबर आहे. तर धन्यवाद अंजलीताई, तुम्ही आमच्याशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत. अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्त्या, त्यांनी या धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरती संताप व्यक्त केलाय.